हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचं एक सिंपल एक्झाम्पल बघणार आहे. म्हणजेच आपण इंटिग्रेशन चालू करतो आहे आणि एक सोप्या एक्झाम्पलपासून स्टार्ट करूया, जेणेकरून तुमच्या क्लिअर होऊन जाईल की कसं आपण इंटिग्रेशन सॉल्व करू शकतो. आपण पहिला क्वेश्चन बघतोय आपण इंटिग्रेशन ऑफ x⁻⁹ हे असं साईन दिसते तुम्हाला. हे आपण आपलं इंटिग्रेशनचं साईन असतं, त्याला आपण ताणलेलं यस पण म्हणू शकतो. असं जर चिन्ह तुम्हाला दिसलं तर ते इंटिग्रेशनचा क्वेश्चन आहे असं समजायचं आणि तो आपण सॉल्व करणार पुढे. आता बघा इथं क्वेश्चन काय दिला, इंटिग्रेशन ऑफ. वाचायचं कसं, तो इंटिग्रेशन हे जे साईन आहे हे आपल्याला म्हणायचं इंटिग्रेशन ऑफ x⁻⁹. इथं पुढची जी व्हॅल्यू ती आहे आपली x⁻⁹. त्याला आपण फंक्शन म्हणतो. फंक्शन आपण असं लिहितो f(x) असं फंक्शन आपण लिहितो. f(x) काय आहे इथे आपला x⁻⁹. आता बघा जे काही आपल्याला दिलेलं असेल क्वेश्चन त्याला आपण आय मानून घेतो. लेट आय इक्वल्स टू, आय स्टँड्स फॉर इंटिग्रेशन, म्हणून जे काही क्वेश्चन दिलं आहे त्याला आपण आय मानायचा. आय इक्वल्स टू आणि जे दिलं आहे ते ॲज इट इज लिहिलं मी, इंटिग्रेशन ऑफ x⁻⁹ आणि त्याच्या पुढे काय लिहायचं, dx. लेट आय इक्वल्स टू ही आपली फर्स्ट स्टेप असते. काय करायचं, लेट आय मानायचं त्याला, त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ जे काही क्वेश्चन दिला आहे तो ॲज इट इज लिहायचा आणि त्यानंतर dx लिहायचं. काय लिहायचं, dx. आता पुढे आपण काय करणार आहे, हा क्वेश्चन आहे हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये बसतोय तो आपण चेक करणार आहे. बसतोय म्हणजे काय, कोणता फॉर्म्युला आपण त्याला यूज करू शकतो. मग आपल्याकडे फॉर्म्युलाची लिस्ट आहे, ती लिस्ट वापरून बघा इथे एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे ह्या टाईपचा, इंटिग्रेशन ऑफ x⁻⁴ dx. मग आता आपण इथं हे बघूया, हा क्वेश्चन आहे आपला, हा क्वेश्चन या फॉर्मॅटमध्ये आहे का बघा, x⁻⁹ इथे x⁻⁹ आहे, इथे x⁻n. मग आपला हा जो क्वेश्चन आहे हा सारखाच आहे, या फॉर्म्युला सारखाच आहे. मग आपण या फॉर्म्युल्यानुसार त्याचं आपण ॲप्लिकेशन करणार आहे फॉर्म्युलाचं, किंवा म्हणजेच त्याचा ॲन्सर आपण काढणार आहे. आता तर इथे कसं ॲन्सर काढतो, हा आपला क्वेश्चन आहे, याचा आपण अशा प्रकारे ॲन्सर काढतो. तर कसं करतो, x⁻n+1/n+1. मग इथं एनच्या ऐवजी काय आला, इथं 9, इथं एन आहे ना तुमचा, हा एनच्या ऐवजी इथं काय आला आपला 9 आला आहे. तर एनच्या जागी, प्रत्येक एनच्या जागी मी इथं आता 9 टाकणार आहे. म्हणजे बघा इथं एन जिथं आहे तिथं मी काय टाकणार आहे, 9 पुट करणार आहे. मग टाकलं इथं x ॲज इट इज, हा जो x आहे तो बेसचा, तो आपण चेंज नाही करणार आहे. हा इथं x ॲज इट इज, त्याच्या डोक्यावर काय इथं n+1, मग इथं मी टाकला 9+1. त्यानंतर खाली काय, आता इथे बघा फॉर्म्युल्यात n+1, मी इथं टाकला 9+1 आणि त्याचा आता फक्त आपल्याला ॲन्सर काढायचं आहे. तर मग ॲन्सर इथं 9+1चं काय होतं, 10. मी इथं आला 10. हा x ॲज इट इज, x तसाच आणि त्याच्या डोक्यावर 10 आणि खाली परत 9+1 काय होतं, 10. मग 9+1 10. हे झालं आपला ॲन्सर. आणि त्याच्या पुढे काय लिहायचा, +c हा कंपल्सरी लिहायचा. ॲन्सर आल्यानंतर +c आपण कंपल्सरी लिहितो. आता हे ॲन्सर कंप्लीट झालं आहे. मग ॲन्सर कंप्लीट झाल्यानंतर काय फरक दिसतोय बघा तुम्हाला, हे जे इंटिग्रेशनचं साईन आहे, हे इंटिग्रेशनचं साईन इथं निघून गेलं आहे, इथं इंटिग्रेशनचं साईन नाही, म्हणजे तुमचा ॲन्सर आला आहे. मग फायनल ॲन्सर कसं लिहितो आपण, जोपर्यंत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जोपर्यंत इंटिग्रेशनचं साईन जात नाही तोपर्यंत आपल्याला क्वेश्चन सॉल्व करावा लागतो. इंटिग्रेशनचं साईन आपण इथं फॉर्म्युला वापरल्यानंतर निघून जातं, ते साईन आपण इथं गेलं आहे आपलं, आणि गेल्यानंतर +c लिहायचा, हे आपलं फायनल असतं ॲन्सर. अशा प्रकारे आपण सगळे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत किंवा सॉल्व करतो. आता त्याच्यासाठी काही ट्रिक्स येतात. त्या ट्रिक्स कोणता आहे बघा, आपण सर्वात पहिले हा जो क्वेश्चन दिलेला असतो आपल्याला, हा क्वेश्चन कोणत्या फॉर्मॅटमध्ये ते आपण चेक करायचं. मग आपल्याकडे आता हा क्वेश्चन होता तो आपल्याला ह्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये होता, म्हणून आपण तो फॉर्म्युला यूज केला. ही पहिली ट्रिक्स आहे. त्यानंतर दुसरी ट्रिक्स, आपल्याला कधी क्वेश्चन वेगळ्या प्रकारे दिला असतो, तो आपल्याला या अशा कोणत्याही फॉर्म्युले, जे काही आपण 24 फॉर्म्युले बघितले, त्या फॉर्म्युल्याच्या कोणत्याही फॉर्मॅटमध्ये आणावा लागतो आणि तो आपल्याला सॉल्व करावा लागतो. इंटिग्रेशनचे पहिले काही 3 रूल्स आहे महत्त्वाचे, ते देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्यानुसार आपण क्वेश्चन पुढचे सॉल्व करणार आहोत. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.